सर मगाशी तुम्ही बोलत असताना फिस्टुला बद्दल सुद्धा बोलला होता. तर फिस्टुला म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावरती बरेच उपचार आहेत, मात्र नेमका कोणता असा उपचार आहे जो 100% खात्रीने आपल्याला यश देतो त्या ह्याच्यामध्ये किंवा बरं करतो? अगदी बरोबर. फिस्टुला म्हणजे काय? फिस्टुलाला मराठीत भगंदर म्हणतात. गुदद्वाराच्या अवतीभोवती कुठेतरी पोळी येते, ती फुटते आणि त्याच्यातून पूय, लसिकास्राव, रक्तस्राव येत राहतो आणि एक होल गुदद्वाराच्या आतमध्ये असतं, एक नाल्यासारखी रचना असते. आता फिस्टुलाचे दोन सिंपल प्रकार का होतात. एक सिंपल फिस्टुला स्ट्रेट ट्रॅक असतो आणि एक कॉम्प्लिकेटेड फिस्टुला ज्याच्यामध्ये 2 किंवा 3 पद्धतीचे ट्रॅक असतात आणि मग सुप्रास्पिंक्टरिक एक्सटेन्शन्स असतात किंवा हॉर्सशू फिस्टुलेज असतात. खूप सारे प्रकार असतात. आता ढोबळमानाने सिंपल फिस्टुला हे सिंपलच्या उपचाराने बरे होतात, म्हणजे लेझरने न जखम करता, न दुखता, न काही त्रास होता बरे होतात. पण जे कॉम्प्लिकेटेड फिस्टुला होतात, म्हणजे जेव्हा एखादा पेशंट रुग्णालयात येतो आणि म्हणतो माझं 3 वेळा ऑपरेशन झालं, 4 वेळा ऑपरेशन झालं तरी ते काही बरं होत नाहीये आणि वारंवार त्याला पू येतोय, तर ते कॉम्प्लिकेटेड फिस्टुलेज आहेत. मग अशा फिस्टुलाला 2 किंवा 3 पद्धतीचं एकत्रीकरण करायला लागतं. आता हे जे काही करायचं ना, ह्याच्यामध्ये 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या लागतात की रिंग कट होता कामा नये, कंट्रोल जाता कामा नये आणि वापस झालं नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळं करत असताना मोठ्या मोठ्या जखमा नाही झाल्या पाहिजे. मग यासाठी लेझरचा उपयोग, आधुनिक शास्त्राचा उपयोग, प्रतिसारणीय क्षाराचा उपयोग आणि कॉस्मेटिक सर्जरी, अशा तिघांचं जेव्हा संमिश्रण केलं जातं त्यावेळेस त्याच्यातून एक खूप चांगलं प्रोडक्ट तयार होतं. म्हणजे त्या पेशंटला रिझल्ट हे परमनंटली आणि चांगले निर्माण करता येतात. सो मुळात आम्ही इथे आयुर्वेदाचा पण उपचार करतो, याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान पण वापरतो आणि कॉस्मेटिक सर्जरीचा पण वापर करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पेशंटला खूप चांगले रिझल्ट देता येतात आणि परमनंट स्वरूपाचे असतात. मग आम्ही क्षारसूत्र पण वापरणार. त्याच पद्धतीने याचं एक कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे क्लोजर असतं एक प्रकारचं, म्हणजे मोठ्या जखमा तयार होत नाहीत आणि हे एकदा केलं, कारण ह्याचं मूळ असतं आतलं पडलेलं होल, ते बंद करणं खूप महत्वाचं असतं. सो ते जर तिथपर्यंत पोहोचलं नाही तर ते बंद झालं नाही तर हा वापस होऊ शकतो. सो फिस्टुलाला आता पूर्णपणे बरं करता येतं जर आपण संयुक्त उपचार केलेत तर. आणि संयुक्त उपचार हाच याच्यावरती 100% खात्रीचा आणि यशस्वी उपचार आहे.